नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी गजानन गवळी, तालुका अध्यक्ष रायभान जाधव विकास आघाडी। मित्रांनो, 26 जानेवारी 2025 या दिवशी मी पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्मदहन करणार अशा प्रकारचा मी पत्र प्रशासनाला दिलं होतं। आणि मी का दिलं होतं की कारण की तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर किंवा प्रशासनाचं कोणत्याही कार्यालयात गेल्याच्या नंतर सामान्य जनतेचे काम मार्गी लागत नाही। कितीही चक्रा मारा तरी कामाला त्या अधिकाऱ्याचा कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही। यावर उत्तर म्हणून हे कसे नीट वागणार नाही आणि कसे नीट वागवायचे यांना, यासाठी मी तो इशारा दिला होता। त्यानुसार या प्रशासकीय यंत्रणेचे जे काही मुद्दे माझे होते त्यामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी रात्रीचे पीएम करायचे, तर हे डॉक्टर लोक त्या ठिकाणी नाही म्हणत होते। 5 वाजल्याच्या नंतर आम्ही पीएम करत नाही अशा पद्धतीचं उत्तर देऊन ते मोकळे होत होते। मग सामान्य जनतेला काय की आपल्याला माहीतच नाही 5 वाजेच्या नंतर पीएम करता येतं किंवा नाही येत, लोक त्या ठिकाणी डोकं लावत नव्हते की आपलं पेशंट त्या पीएम रूम मध्ये टाकून दिलं, त्याला कुलूप लावून दिली की ते रात्रभर त्या ठिकाणी थांबायचं। मग सकाळी हे महाराजे लोक डॉक्टर सकाळी 10 वाजता यायचे आणि ते पीएम करून मग आपल्या ताब्यात द्यायचे, मग आपण अंत्यविधी करायचा। तर मित्रांनो, यासाठी कुठेतरी डोकं माझं खणखणत होतं। म्हणूनच मी हे सर्व कामे चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे मार्गी लागावे यासाठीच आत्मदहनाचा इशारा दिला होता। आणि त्यानुसारच आज रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांनी मला सरळ सांगितलंय की आजपासून आणि यानंतर तुम्हाला पीएम साठी रात्रीची कोणतीही अडचण येणार नाही। तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी अडचण आल्यास नक्कीच तुम्ही रायभान जाधव विकास आघाडी तालुका प्रमुख गजानन गवळी यांच्याशी संपर्क साधा। नक्कीच तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, यात कुठलीही शंका राहिलेली नाही। आणि प्राथमिक आरोग्य केंद्र किती वाजता उघडलं पाहिजे, ओपीडी किती वाजता पाहिजे, बंद किती वाजता झाली पाहिजे, हे सर्व मुद्द्याचं पत्र प्रशासकीय यंत्रणेने मला दिलेलं आहे। ते पत्र मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी टाकतो। नक्कीच सर्वसामान्य जनतेला कशा या सोयीचा फायदा होईल यात कुठेही शंका राहणार नाही। नक्कीच आपलं काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल। यानंतर कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही मुद्दा असेल आणि तो लीगल असेल तर त्यात आपण सहभाग घेणार आणि नक्कीच तो